खरं तर अशा शिक्षकांना कामावरून काढून टाकलं पाहिजे। बाकीचे देश किती प्रगतिशील आहेत आणि आपण काय करतोय या शिक्षकाला शिक्षा झालीच पाहिजे। 8वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय दलित विद्यार्थिनीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यामुळे तिला वर्गातून बाहेर काढलंय। तसेच तिला पायऱ्यांवर बसवलं आणि तिथंच परीक्षा देण्यास भाग पाडले। या घटनेचा व्हिडिओ तिच्या आईने शूट केला आणि सोशल मीडियात व्हायरल केला। व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीची आई सांगते की शाळेतील शिक्षकांना मुलीला मासिक पाळी येणार असल्याचं समजताच मुख्याध्यापकांनी तिला वर्गाबाहेर बसवलं। तसेच व्हिडिओ शूट करत आई रागानं जर एखाद्या मुलीला मासिक पाळी येत असेल तर ती वर्गात बसू शकत नाही का, तिनं वर्गाबाहेर बसून परीक्षा द्यावी का, असा सवाल उपस्थित केलाय। या प्रकरणावरून जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केले। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते आहे। शालेय शिक्षण विभाग आणि प्राथमिक तपासातून असं निष्पन्न झालंय की विद्यार्थिनीच्या आईनं स्वतः तिच्या मुलीची पहिली मासिक पाळी असल्यानं वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीच्या मासिक पाळी 5 एप्रिल रोजी सुरू झाली। तिनं 7 एप्रिल रोजी विज्ञानाची परीक्षा दिली। तसेच 9 एप्रिल रोजी सामाजिक शास्त्राची परीक्षा पायऱ्यावर बसून दिली आहे। यावर विद्यार्थिनीच्या आईनं सांगितले की वेगळी व्यवस्था मागितली होती, पण याचा अर्थ असा होत नाही की मुलींना शाळेच्या पायऱ्यांवर बसून परीक्षा द्यावी। या घटनेनंतर त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केलाय। या घटनेचा सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जातोय। ही घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे।